विरार लोकलमध्ये एका महिलेला रक्त पडेपर्यंत बेदम मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा डोंबिवलीमध्ये सुद्धा सकाळी डोंबिवलीवरून सीएसएमटीला जाणाऱ्या लोकलमध्ये महिलांची हाणामारी झालेली पाहायला मिळाली। एकमेकींना मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झालाय। सकाळी आसनगावमधनं फास्ट लोकल ही डोंबिवली स्टेशनमध्ये आली असताना महिला डब्यात चढणं कठीण होत आहे, त्यामुळे नेहमीच भांडणं होत असतात आणि यावर आता रेल्वे प्रवासी संघटना आक्रमक झाली आहे। रेल्वे प्रवासी संघटनेच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महिला डब्बे वाढवावे आणि महिलांबाबतच्या इतर सोयींसाठी पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच महिला आमदारांनी रेल्वेचा महिला प्रश्न मांडावा आणि महिलांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे। मॅडम, पुन्हा एकदा लोकलमध्ये महिलांनी एकमेकींच्या झिंजा उपटल्याचा घटना समोर आलेली आहे। विरारमध्ये देखील असाच प्रकार घडला होता, डोके फोडले गेले होते। हा प्रकार थांबत नाही, काय कारण असू शकतं? आज डोंबिवलीला 8:20ला साधारण आसनगाववरून आलेली ही जलद ट्रेन होती जी CST दिशेने जाणार होती। त्या गाडीतील ही घटना आहे आणि काही दिवसापूर्वी विरारमध्ये जी घडलेली घटना होती ती पण जलद लेडीज स्पेशलमधली होती। याचा अर्थ असाच होतोय की महिलांना कुठेतरी महिलांचे डबे कमी पडत आहेत आणि त्यामुळे त्यांना जो मानसिक त्रास होतोय त्याच्यामुळे त्याचा हा अतिरेक या भांडणामध्ये होतोय आणि याची दखल मागील कित्येक वर्ष आम्ही शासनाकडे घ्यावी, रेल्वे प्रशासनाने घ्यावी म्हणून आम्ही पाठपुरावा करतोय, पण याबद्दल कोणालाही गांभीर्य वाटत नाहीये। आज पुरोगामी महाराष्ट्र आपण म्हणतो आणि तिथे आपण महिलांच्या सक्षमीकरणासाठी खूप काही महिलांकरिता केलेलं आहे, त्यांच्या प्रगतीसाठी त्यांना बरीच दारं उघडी केली आहेत, पण त्यांच्या प्रवासासाठी की त्यांचा सुखद नाही पण सुरक्षित प्रवास होईल रेल्वेचा याच्यासाठी कुठेही काहीही सोयीसुविधा दिलेल्या नाहीयेत। आजपासून आपल्या विधानमंडळाचं अधिवेशन सुरू आहे। त्या अधिवेशनामध्ये ज्या महिला आमदार आहेत, आमच्या उपसभापती आहेत, त्यांनी तरी यांची दखल घ्यावी तात्काळ आणि याच्यावरती प्रश्न उपस्थित करून या महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी मदत करावी। अन्यथा अशा याच्यावरती व्हिडिओवरती बाईट देणं, अशा भांडणावरती बाईट देणं हे भूषणावं नाही आहे आमच्यासाठी। विरारच्या घटनेमध्ये महिलांनी काही संताप व्यक्त केला होता, काय नेमकं केलं होतं तुमच्यासोबत? काही महिलांनी असं सांगितलं की आमच्या अशा घटना ज्या बातम्यांमध्ये दाखवल्या जात आहेत किंवा व्हायरल केले जात आहेत त्याच्यामुळे आमची चूक नसताना पण म्हणजे समाज माध्यमातून ह्याला जी प्रसिद्धी मिळते आणि त्याच्यामुळे आमचे मित्र मैत्रिणी नातेवाईक जे बघतात आणि त्याच्यावरती आम्हाला प्रश्न उपस्थित करतात त्याची आम्हाला लाज वाटते आणि मला खरंच असं म्हणायचं की अशा घटना ज्या होत आहेत त्या पुन्हा घडू नये याच्यासाठी आपल्या सगळ्यांकडून प्रयत्न करणे खूप आवश्यक आहे।